नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत बासुंदी, छोले भटुरे आणि राईस। आजचा दिवस जरा स्पेशल आहे। आज माझ्या लेकाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याला जे आवडेल ते मी आज बनवलेलं आहे। छोले किंवा भटुरे कसे झालेले आहेत, रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा आणि मला सांगा। तुम्हाला नक्की आवडेल माझी ही रेसिपी, अशी मी अपेक्षा करते। त्यामुळे ही रेसिपी पूर्ण पहा। चला तर मग आता सर्वात पहिले आपण बासुंदी बनवायला घेऊया। बासुंदीसाठी मी 3 लिटर दूध घेतलेलं आहे। आता आपण ते गॅसवर उकळायला ठेवूया। सिम गॅसवर ठेवायचं, थोडा वेळ लागतो। मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। बासुंदी तयार होते तोपर्यंत आता आपण छोले बनवून घेऊया। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि आलं, लसूण, खोबरं, एक लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे सुकी, आणि ते बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे। आता आपण छोले तयार झालेले आहेत का बघूया। मी उकडून घेतलेले आहेत, बघा तुम्ही किती मस्त उकडलेले आहेत। आपली बासुंदी आता तयार होते बघा। गॅस सुरू करून आता आपण छोले बनवून घेऊया। 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे। त्यात आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून परतून घेऊया। कांदा थोडा परतला की त्यामध्ये आता आपण जी पेस्ट तयार केलेली आहे आलं लसूणची ती टाकून घेऊया। ते व्यवस्थित परतून घेऊ आपण। थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस अगदी फुल नाही करायचा, मीडियम गॅसवर करायचा आहे। बघू शकता तुम्ही ते परतलं का आपण त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो टाकून व्यवस्थित परत आपण 5-1 मिनिट आता ते परतून घ्यायचं आहे, टोमॅटो जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत। अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला। थोडंसं 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। हे फक्त कलर आहे, जास्त लाल म्हणजे तिखट नाही आहे ही मिरची, कलर येतो त्यामुळे। आणि 1 ते 1.5 चमचा आपण मसाला टाकलेला आहे, जो काळा मसाला असतो ना आपला घरगुती, तो मसाला टाकलेला आहे। आता व्यवस्थित आपण सिम गॅसवर परतून घेऊया। आणि त्यानंतर आता छोले मसाला टाकायचा आहे। 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे मी छोले मसाला, आणि नंतर हातावर क्रश करून कसुरी मेथी टाकलेली आहे। आता परत एकदा आपण परतून घेऊ। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट अशा पद्धतीने। आणि त्यामध्ये आता छोले टाकून घेऊया। भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा। जी मी लाल काश्मीरी मिरची आहे ती टाकली होती ना, एकच टाकलेली होती मिक्सरमध्ये वाटण्यासोबत, त्यामुळे कलर आलेला आहे एवढा सुंदर भाजीला। तिखट झालेली नव्हती जास्त, कलर खूप मस्त होता। भाजी आता आपली उकळलेली आहे। मी मीठ टाकलेलं आहे, व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे मी दाखवायचं विसरली। ही अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि तो गरम पाण्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिट भिजत ठेवूया। आणि त्यानंतर 4 वाट्या मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे। आता आपण हे भटुरेचं पीठ तयार करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे मी, आणि 1 चमचा तेल टाकलेला आहे। जो रवा होता ना तो बघा किती असा अगदी एकदम मऊ झालेला आहे, तो आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। गरम पाण्यात भिजवायचा आहे रवा। आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित। अगोदर सर्व एकत्र करून घेऊ आपण
अशा पद्धतीने जास्त टाईट वगैरे मळायचं नाही, मऊ मळायचं आहे पीठ. थोडंसं तेल लावू आणि झाकून आपण व्यवस्थित झाकून ठेवूया. एक तास झाकून ठेवलं तरी चालेल. 1-1.5 तास जरी तुम्ही ठेवलात ना तरी छान पीठ तयार होतं. मी 1 तास ठेवलेलं होतं. आपल्या पिठावर आहे. पीठ जेवढं छान मळलं ना तेवढे भटुरे छान होतात. आता आपण बासुंदीमध्ये साखर टाकून घेऊया. मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण केशर टाकून घेऊया. केशरचे 15 ते 20 धागे मी टाकलेले आहेत. कलर खूप सुंदर येतो आणि चवीला पण छान लागते बासुंदी. तुम्ही नक्की टाकून बघा. त्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेऊन त्यामध्ये 2-1 चमचे मी चारोळे टाकलेले आहे. परत आपण व्यवस्थित तयार करून घेऊया. बघा तुम्ही बासुंदी किती छान झालेली आहे आणि कलर पण एवढा मस्त आलेला आहे ना. चवीला पण फार मस्त होते, छान लागते केशर टाकल्यामुळे. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण भटुरे तयार करून घेऊया. 1 तास झालेला आहे. पीठ भिजत ठेवलेलं होतं मी ते. तुम्ही बघू शकता किती मस्त पीठ तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घ्यायचं. भटुरे छान लाटल्या जातात, एकदम मस्त पुढं सरकतात ते बघा. पातळ लाटायचे, जास्त जाड लाटायचं नाही आणि अगदी खूप पातळ पण नाही लाटायचं, मीडियम लाटायचे आहे. जाड जर केलात ना तर ते फुलत नाहीत व्यवस्थित आणि पातळ केलात तरी फुलत नाहीत. खूप पातळ नाही करायचे. बघा किती छान तयार झालेले आहेत आपले भटुरे. एक भटुरे जे होते ना फुललेले होते. असा कोणताच नव्हता की तो फुललेला नाही. खूप सुंदर, खूप मस्त झाले होते आणि चवीला पण छान झालेले होते. अशा पद्धतीने आपण सर्व भटुरे तयार करून घेऊया. भटुरे तळण्यासाठी तेल एकदम जास्त गरम पाहिजे आणि फुल गॅसवर तळायचे भटुरे. आता मी तुम्हाला आणखीन एक दुसरा भटुरा तयार करून दाखवते. बघा एकदम फुल गॅसवर तळायचा आहे. बघू शकता तुम्ही किती छान फुललेला आहे हा पण. सर्वच भटुरे असे झालेले होते. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा. बघू शकता. आता आपण छान मस्त प्लेटिंग करून घेऊया. बघा अगदी टम्म फुगलेले भटुरे, राईस, छोले आणि बासुंदी. तुम्हाला आपली रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत राहा आणि नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला आपलं आजचं कॉम्बिनेशन छोले भटुरे आणि गोडसर बासुंदी. आवडले ना? आवडलं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय.